शोभा शेंडे ताईच्या हातात कारभार आला. हा सरपंच करा, हे करा, हे पदाधिकारी करा, वर्ग विरुद्ध माहितीचे अधिकार हक्क गाव धुंडून काढलं. आता बसल्या खुर्चीवर या, बरोबर आहे. आता समजा काय, आता योजना यांच्याकडे आहे पाणी पुरवठा. आता काय प्रॉब्लेम आले ते बघा. आता त्यांचं मंडळ आणि योजना म्हणजे सरपंच म्हणजे ह्या नाही, यांना या सगळं हे बरोबर ओके. मॅडम मेसेज फक्त दाखवा काय करून दाखवा. ठीक आहे. आता हा मेसेज आम्हाला सांगा याचा मिनिंग. बोला मॅडम. नाही तुम्ही तिकडे बोलू नका. सिरियसली थांबा. तुमचं हे आहे गव्हर्नमेंट आहे. बोला ना बोला. मग यातून अंदाज काय आता हा मेसेज बघा. हा मेसेज सुद्धा एक्सप्लेन करणं सोपी गोष्ट नाही. हो काय म्हणजे चंद्रावर कोणाला भूक दिसते, कोणाला माघारी दिसते, कोणाला काय दिसते, कोणाला काय दिसते, जे मला त्याला दिसते चंद्रावर काय दिसते. ओके, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. आता गव्हर्नमेंटनं काय दिलं, कारण तुमचा संबंध मोठीपर्यंत झाला आहे, बरोबर आहे. सरपंच मॅडम सांगतील यांना मी काय ऍक्शन करू शकतो. तर एक पहिली लोकांना नाही ऍक्शन करू नका. त्याचा अर्थ काहीतरी गाडीशी रिलेटेड होत. बरं, आता तुम्ही गव्हर्नमेंट करून राहिले, तुम्ही चुकली. पण माझ्यासोबत वकील आहे ना, मी सगळ्या लोकांच्या समोर गेलो. आपण याचा काय निवडा, तुम्ही जसं मागे म्हटलं की चुकली. तर मी ऍक्शन केली आणि मॅडमला समजली ही बरोबर होती का, ती नव्हती बरोबर. म्हणजे मॅडम बोलले तर मेसेज माझा प्रॉपर गेला बरोबर. म्हणजे यांनी जे गव्हर्नमेंटवर आक्षेप केले सोडून निघले. आता तुम्ही हे लाटणं पुढे पुन्हा जसं पाणी पुरवठा योजनेला पाणी बरोबर जातं. मग आता मला सांगा, हे जे पदाधिकारी आहेत जे तुमचे आहेत का आम्ही चूज केले, हे तुमच्या गावातले आहेत का तुमच्या गावातले मग तुमचं त्यांच्याशी कॉर्डिनेशन नाही आहे, त्याला आम्ही थोडी जबाबदार आहे. आम्ही ट्रेनिंग घेतलो, आम्ही सर्टिफिकेट दिले, सगळ्या गोष्टी केल्या. तर आता तुमचं आपसात काहीतरी झालं. आता जसं पण त्याच्यासाठी काही ट्रेनिंग आहे, त्याच्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन आहे. आता ठीक आहे, तुम्ही तिथे उभे राहा. आता मला सांगा याच्यात चूक कोणाची हे तुम्ही सांगा. तुम्ही सरपंच आहे, याचं सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे. हा व्यक्ती कसा आहे आम्हाला नाही माहिती, तुम्हाला माहिती. हे सरपंचाची बॉडी आहे, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जे 7 लोकांची बॉडी राहते. तेव्हा त्यांची म्हणजे अशी ऑफलाईन मीटिंग करून ऑनलाईन नाही, सर्व घ्या आणि क्लिअर माहिती सरपंचांनी पक्का सगळ्या त्यांना दिली आणि सर्वांना समजून सांगितली. हे शेवटपर्यंत क्लिअर माहिती जाईल. मग आता आम्ही दिलं, मी तुम्हाला सूचना दिल्या पहिल्यांदा की मी असं करणार आहे म्हणून, तरी पण तुमच्याकडून पहिल्यांदा चूक झाली, तुम्ही मागे पाहा. मग मी सूचना दिली की मागे नाही बघायचं. त्यानंतर तुम्ही एक ग्रामपंचायतचा 5 वर्षाचा कार्यकाल अनुभवला, हा तुम्हाला शिल्लकचा अनुभव मिळाला. यांना काही मिळालं म्हणून माणसं पहिल्यांदा येईल. लक्षात आलं तुम्हाला. तुम्ही म्हणता लेडीज फर्स्ट म्हटलं लेडीज नाही बघा. मी लेडीज फर्स्ट याच्यासाठी गेलो की माणसांना त्रास झाला चालेल, म्हणजे यांना जी केस लागली, यांची जी यशोगाथा बघतो तशी यांची यशोगाथा होती, काही यशोगाथा होती यांची होतो कसं ग्रामपंचायत खड्ड्यात जातो. तर ते तुम्हाला बघायला होतं.